इंडियन स्टोअरला तर मी आले आहे आता. साबुदाणे तर घेतेच मी आणि त्यासोबतच बाजरीचं सुद्धा पीठ घेते. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. दुपारचे 12:15 झालेले आहेत आणि आता व्हिडिओला सुरुवात करते. कालचा व्हिडिओ बघितला, तुम्हाला सर्वांना खूप आवडला आणि परिबेलाचं सकाळीच आवरून झालं, माझं आवरून झालं. मग मी देवपूजा करते. आज उशीर झाला म्हणून. काल आम्ही ना दमलो होतो, ॲक्च्युली खूप पाय दुखत होते आणि आज सॅटर्डे आहे, सुट्टी आहे, तर उशिराच उठलो. नाश्ता वगैरे झाला आमचा. तर मी विचार करत होते आता काय बनवायचं. आता डेली ना सकाळ संध्याकाळ बनवायला ना इतका तो नेहमीसारखा प्रश्न नाही, इथे तर खूप जास्त ऑप्शन्स पण नसतात. काय बनवायचं मी विचार केला, चला आलू पराठे बनवते. तर मग आणि खूप दिवस झाले आलू पराठे पण नव्हते खाल्ले, तर मी इथे बटाटे ना उकडून घेतलेले आहे ते बघा, आणि पीठ पण मळून ठेवलेलं आहे. गरमागरम मी आता आलू पराठे बनवणार. बेलाचं पण आंघोळ झाली, तिने टिकली लावली. मी टिकली लावली तर तिने पण लगेच टिकली लावली. तिला पण टिकली लावायला खूप आवडतं, छान दिसते. आणि दोघींना सकाळीच मी स्टडीला बसवलं होतं, तर स्टडी करून झाली त्यांची. आता थोडा वेळ खेळणार. त्या परीचं अजून चाललंय जर्मन लँग्वेजबद्दल, अजून ती करत असते. मग प्रोनाऊन्सिएशन सुद्धा खूप इम्पॉर्टंट असतं, तर त्याच्यावर पण ती असं वर्क करत असते. तर तेवढं स्वतःला ती बिझी ठेवते. मला जर्मन येतं, इंग्लिश येतं, लक्झमबर्गिश येतं आणि फ्रेंच विसरली. फ्रेंच येतं. हा, तर चला आता मी स्वयंपाक करून घेते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत. खूप दिवसापासून मला लसूण चटणी बनवायची होती, पण वेळच मिळत नव्हता. तर फायनली आज मुहूर्त लागला आणि लसूण चटणी बनवलेली आहे. काही नाही केलं, अख्ख्या मिरच्या असतात ना, काश्मीरी लाल मिरची, त्या गरम पाण्यात भिजत ठेवल्या मी 1 तास आणि पाणी काढून घेतलं. मिक्सरमध्ये मिरच्या टाकल्या, भरपूर लसूण थोडा जास्त टाकायचा, जिरे, मीठ आणि ते ग्राइंड करून घेतलं. पाणी न टाकता त्याच्यामध्ये भरपूर तेल घेतलं आणि जी पेस्ट आपण वाटून घेतली होती ना, ती आता मी तेलामध्ये फ्राय करते. कारण की लसूण चटणीमध्ये ना तेल थोडं जास्त असतं, त्याच्यामुळे काय होतं, लसूण चटणी जास्त दिवस टिकते. आता हे 5 मिनटं मी परतवते, अजून 5 मिनटं परतवणार. तो कच्चापणा आहे ना मिरचीचा, तो निघून गेला पाहिजे. इव्हन लसणाचा जो कच्चापणा आहे ना, तो निघून गेला पाहिजे. आणि नंतरून वाटलंच तर मी परत थोडंसं तेल ॲड करणार. मीठ वगैरे मी चेक केलेलं आहे. आणि इथे मी ऑलरेडी आलू पराठे बनवायचे आहे, तर त्याची स्टफिंगसुद्धा तयार करून घेतलेली आहे. इथे पीठ तमवून झालेलं आहे. आता गरमागरम आलू पराठे बनवते मी. आलू पराठा पण तुम्ही बघू शकता किती छान फुलतोय. तूप लावते थोडंसं. हे बघा, मस्त फुलतोय. दुपारी जेवण झाल्याच्या नंतर आराम केला आणि आराम करून झाल्यानंतर म्हटलं चला व्हिडिओला कंटिन्यू करते. दुपारी जेवण झालं, त्यानंतर व्हिडिओ शूट करता आला. जेवण झालं आणि आवरायचं थोडंसं बाकी आहे. आणि आज सॅटर्डे, असं झोपच येत होते ॲक्च्युली, कारण की काल खूप जास्त फिरणं झालं आणि थोडासा थकवा होताच. तर आराम केल्यानंतर आता फ्रेश वाटतंय. आणि उद्या आहे आषाढी एकादशी आणि भरपूर जणांची आता तयारी सुरू असेल. सर्वांनाच उपवास असतो. आता मम्मीला आणि मला सुद्धा उपवास आहे. आणि योगायोग असा झालेला आहे का आषाढी एकादशी आहे उद्या आणि मम्मी इथे आहे. तर नक्कीच काहीतरी ना आम्ही वेगळं करण्याचा प्रयत्न करू. कारण की तुम्हाला माहिती, दरवर्षी आषाढी एकादशी आम्ही घरात सेलिब्रेट करत असतो. उपवास असतो, देवपूजा, नैवेद्य, सगळ्या गोष्टी घरात करत असते. पण योगायोग असा झालेला आहे ना, ते म्हणतो ना आपण, जोपर्यंत देवाच्या मनात राहत नाही तोपर्यंत त्या गोष्टी होत नाही. तर असं समजा का या गोष्टी आमच्या आता नशिबात होत्या आणि मम्मीसुद्धा आहे. तर योगायोग जुळून आलेला आहे आणि खरंच नशीबवान आहे. तर त्या गोष्टी करायला मिळत आहे मम्मीसोबत. तर ते तुम्हाला परवाच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार, कारण की हा ब्लॉग तर उद्या येईल आणि उद्या आषाढी एकादशी आहे. तर ते सगळं कसं करणार आहे तर ते तुम्हाला नक्की व्हिडिओमध्ये बघायला आवडणार. आणि थोडं आहे काही गोष्टी सांगेल मी तुम्हाला नंतर. पण आता साबुदाणे मागच्या वेळेस आणले होते, पण 2दा साबुदाणे बनवून झालेले आहे. आणि मागच्या चकल्या सुद्धा गेल्या होत्या, तर मध्ये ना सध्या साबुदाणे संपत आहे. 1 किलोचं पॅकेट घेऊन आले होते. तर काय झालेलं आहे, आता परत मला इंडियन स्टोअरला जायचं आहे आणि साबुदाणे घेऊन यायचे आहे. त्यासोबत ज्या वस्तू लागतात त्या घेऊन यायच्या आहे. आता आपण आषाढी एकादशी म्हटली का तर आपण साबुदाणे, इवन भगर पण चालते, कोणी भगरीचं
भात करतात किंवा त्याच्यावर चटणी असते किंवा कोणी कोणी डोसे बनवतं. तर आम्ही तर ना साबुदाणे खिचडीच बनवणार आहोत. पण कसं काय त्या गोष्टी तुम्हाला मी सांगेल, आता मी सगळं सांगत नाही आहे. आणि मम्मी पण खूप खुश आहे. आषाढी एकादशी तिला इथे सेलिब्रेट करायला मिळत आहे. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे मम्मी देवाचं खूप करते. आपण सर्व जेवढे पण देवाला मानतो आपण करत असतो. तर मम्मीचं कसं थोडं जास्त असतं सगळ्या गोष्टी, देवाला खूप मानणं, देवपूजा करणं, सगळ्या गोष्टी फॉलो करणं. तर त्या गोष्टी बघून मला चांगलं वाटतं. आता इथे आल्यापासून मम्मी काय करते, देवपूजा करते. तर मम्मी देवपूजा केल्यामुळे कसं मी अशी थोडी निवांते. आज मम्मी सगळं वेळेवर करते, सगळं डेली करते, व्यवस्थित देवपूजा होत आहे देवाची. देवपूजा झाल्यानंतर मग मी नमस्कार करते. तर मम्मी त्या गोष्टी बघते, तर त्यामुळे कसं चांगलं वाटतं. तर चला आता मी काय करते, अगोदर चहा ठेवते आणि मी काय करते इंडियन ग्रॉसरी स्टोअरला जाणार आहे. तर थोड्या वस्तू आणायची तुम्हाला सांगितलं, साबुदाणे वगैरे आणायचे आहे आणि बाकीची तयारी पण करायची आहे. ती तयारी कसली काय ते तुम्हाला कळणार उद्याच्या व्लॉगमध्ये. परिबेलाचे सुद्धा कपडे काढून ठेवायचे आहे मला. त्या दोघींचं तर सकाळीच आवरून झालं. तर चला चहा ठेवते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत. इंडियन स्टोअरला तर मी आले आहे. आता साबुदाणे तर घेतेच मी आणि त्यासोबतच बाजरीचं सुद्धा पीठ घेते. कारण की मम्मीने जे आणलं होतं ना पीठ भारतामधून, तर ते संपलेलं आहे. कारण की खूप वेळेस भाकरी करून झालेलं आहे. आता म्हणून मी चालू पटकन आणि बघते. आता पिंक सॉल्ट पण बघते मी. पिंक सॉल्ट काही सलाड वगैरे बनवायचं असेल काय यायला लागेल. कैरी लोणचं मसाला, अरे बापरे बघा, कैरी लोणचं मसाला सुद्धा यायला लागलेला आहे. आणि कांदा लसूण मसाला बघा, हे अगोदर येत नव्हतं आणि एवढ्या वर्षामध्ये तर पहिल्यांदा बघते मी कैरी लोणचं मसाला. नाही तर नॉर्मली कसं म्हणजे भारतातून आणावं लागेल. मराठीमध्ये चवीने खाणार त्याला क्रेप देणार म्हणजे महाराष्ट्रीयन. आणि त्यांनी सांगितलं पण होतं मागच्या वेळेस ना, भरपूर महाराष्ट्रीयन जे पदार्थ आहे ना ते आम्ही आणण्याचा प्रयत्न करू. कारण की खूप सारे आपल्या इथे महाराष्ट्रीयन लोक सुद्धा असतात, तर त्यांना त्या वस्तू लागतात. तर म्हणून ते विचारत असतील ना, डिमांड वाढली असेल त्या वस्तूंची, म्हणून मग त्यांनी भगर नाही, आपलं साबुदाणा घ्यायचे, खडी साखर आहे. हां ते बघा, हे कांदा लसूण, हा कैरी लोणचे मसाला आहे. बाजरीचं पीठ त्या साईडला आहे, मी बघते. उन्हाळा चालू आहे आणि आईस्क्रीम तर मग घेतलेच पाहिजे. आणि परिबेलासाठी पॉप्सिकल, हे फ्रुटी आईस्टिक आहे परिबेलासाठी. आणि आमच्यासाठी आईस्क्रीम बघतोय आम्ही, सिम्पल अशी प्लेन व्हॅनिला. व्हॅनिला ही इथे आहे पण ती एवढी खास नाही खास मागच्या आणलेली. आणि खूपच जास्त म्हणजे आईस्क्रीम तर गोडच असतात, पण काय काय अशा असतं एकदम असं साखरच लागते ती. हे का त्याच्यामध्ये मग हे पण खूप गोड राहतं ना. आपण मागचं खाल्लं होतं ना, खूप गोड होतं ते. बघू जस्ट घरी आले आणि सर्व सामान ठेवून दिलं आणि मला कोवळे असे दोडके दिसले इंडियन स्टोअरला. तर मी घेऊन आले 2 आणि म्हणून मी विचार केला का भरीव किंवा स्टफिंग दोडके बनवून वेगळ्या पद्धतीने थोडेसे. नॉर्मली मी भरलेली वांगी बनवतेच, पण दोडकी ना मी खूप दिवसापासून शोधत होती पण अशी खूप जाड आणि अशी फ्रेश नव्हती, अशी कोवळी नव्हती. तर मग मी घेतलीच नाही. आणि मला असं वाटतं की जेव्हा ना फ्रेश भाजीपाला इंडियन स्टोअरला येईल तेव्हा मी घेणार. आणि शुक्रवारी किंवा गुरुवारी फ्रेश भाजीपाला येत असतो आणि आज आहे शनिवारी, तर मग भाजीपाला फ्रेश होता म्हणून त्याच्यामध्ये मी फक्त दोडकीच घेऊन आली. बाकीचं तर काही एवढं मला घ्यायचं नव्हतं. म्हणजे ते वेगवेगळ्या भाज्या आहेत त्या मला घ्यायच्या नव्हत्या. पण मग हे मला दिसले, हे घेऊन आलेली आहे मी. आणि उद्या तो उपवास आहे, ऑफकोर्स तुम्हाला माहिती आहे उपवासाला तर आपण खाणार नाही आहोत, पण आणून ठेवली जेव्हा बनवायची असेल तेव्हा पॉसिबल झालं तर नक्की तुमच्यासोबत रेसिपी मी शेअर करणार. आणि आत्ता मी साबुदाणे घेऊन आलेले आहे. साबुदाणे पण मला भिजत ठेवायचे आहे, प्लस दाण्याचा कूटसुद्धा मला करून ठेवायचा आहे. तेवढंच आपल्याला जेव्हा फराळाचं बनवायचं असेल ना तर मग ते लवकर होतात त्या गोष्टी. आणि
मी नेहमी मध्ये थोडीफार का असे ना पूर्वतयारी केलेली नेहमी बेस्ट असते. वेळेवरच मध्ये दाण्याचा कूट करायचा, मग ते ग्राइंड करायचं. त्यापेक्षा करून ठेवलं ना तर कधी पण सोपं पडतं. तेवढंच 15-20 मिनिटं आपले वाचतात. हे मी नेहमी सांगत आलेली आहे तुम्हाला आणि मी करत असते त्या गोष्टी. पण प्रत्येकाची सिच्युएशन वेगळी असते. प्रत्येकाला वेळेवर करायचं असतं, कोणी अगोदरच केलेलं असतं. तर अगोदर मी चेक करते किती आहे दाण्याचा कूट आणि नंतर बोलते. ही जी लसणाची चटणी बनवली होती ना ती या बर्नीमध्ये मी भरून ठेवते आता. आणि ही बाहेर पण ठेवू शकतो आणि फ्रीजमध्ये पण ठेवू शकतो. मी बाहेरच ठेवली होती. मागच्या वेळेस बनवली होती ना तर 1 महिनाभर चांगली राहिली होती. आणि अशी खूप आती बनवून नाही ठेवत मी. अशी थोडी थोडी जेव्हा लागेल ना संपली ना तर तेव्हा बनवायचं. काय होतं पटकन असं चपाती बनवली आणि चपातीला थोडीशी अशी लावली, स्प्रेड केलं आणि असं रोल करून खाल्लं चांगलं आहे. किंवा असं पराठे केले किंवा गरमागरम भातासोबत पण इतकं छान लागतं ना. ही थोडीशी लसणाची चटणी घ्यायची आणि गरमागरम भातासोबत. दाण्याचा कूट आहे आता, फक्त थोडासा आहे ना करून ठेवते एक्स्ट्राचा. हो थोडासा बनवते. ऍक्च्युली या डब्यामध्ये मी साबुदाणे भिजवणार आहे. छान भिजतात आणि स्पेस पण आहे मोठा, फुलतात. आणि मी आता काय केलं येताना बालाजीचंच आहे ना मी बाजरीचं पीठ आणलेलं आहे आणि साबुदाणा. कारण की मी आता यूज करते ना ते चांगले प्रोडक्ट आहे ते. आता राईस पण मी त्याचा घेतला होता मागच्या वेळेस. हे 1 किलोचं पॅकेट आहे. दाण्याचा कूट सुद्धा करून झालेला आहे बघा. थोडा होता एवढा आणि परत आता थोडा बनवला. म्हणजे बनवून ठेवला ना तर बरं राहतं. 4 टोमॅटोज आलेले आहे ते बघा. आणि 4-5 दिवसामध्ये किंवा 7-8 दिवसामध्ये पिकतील सुद्धा. आणि मी खूप एक्सायटेड आहे हार्वेस्टिंग करण्यासाठी. आणि इथे सुद्धा भरपूर फुलं आलेली आहेत. भरपूर टोमॅटो. तुम्हाला माहिती आहे एकदा लवकर टोमॅटो झाडाचं मोठं पण होतं आणि भरपूर टोमॅटोज पण लवकर लागतात. आणि खूप दिवसापासून मी तुम्हाला गार्डनची अपडेट नव्हती दिली, पण इथे बघा वांग्याच्या झाडाला सुद्धा भरपूर वांगे लागलेले आहे. इथे आहे, इथे आहे, परत इथेच सुद्धा छोटी छोटी वांगे लागलेले आहे. ते बघ इथून दाखवतो. इथे 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 वरती, परत त्या साईडला पण आहे भरपूर आहे बघा. इथे या साईडला पण आहे भरपूर. म्हणजे एक ॲट अ टाइम 7-8 नाही भरपूर वांगी आहे. आता जस्ट गार्डनमध्ये आले होते मी, कारण की गार्डनला पाणी नाही दिलं 2 दिवसापासून. कारण की 2 दिवसापासून आहे ना पाऊसच पडतोय आणि म्हणून मग पाणी दिलं नाही. आणि वातावरण एवढं गरम होतं त्यामुळे मग गार्डन क्लीन करता आलं नाही. आणि आज नाही उद्या परत पाऊस आहे, पाऊस पडणार आहे. परत या ज्या गाद्या आहे सोफ्यावरच्या त्या परत मी घरात घेऊन जाणार, कारण की मग परत ओलं होऊन जाणार. मग तुम्हाला माहिती आहे वेदर चेक करते ना तर त्यामुळे बरं पडतं. तर उद्या दिवसभर पाऊस दाखवणार आहे आणि उद्या पण मला पाणी द्यायचं नाही आहे. तर त्यामुळे मग मी विचार केला चला आता जाऊन बघते. कारण की मागच्या वेळेस टोमॅटोज आले होते खूप छोटे छोटे होते, पण आता बघितलं मोठे झाले आणि वांगी पण खूप लागलेले आहे. आणि यावेळेस खूप असे झाडं लावलेली नाही आहे मी व्हेजिटेबल्सची. तुम्हाला माहिती आहे आपण लावतो आणि खूप जास्त काळजीसुद्धा घ्यावी लागते. पण मम्मी आल्यापासून कसं कंटिन्यू धावपळ चालू आहे. आमचं बाहेर जाणं चाललं आहे, परत येतोय आणि वातावरण असं असतं आणि खूप नुकसान होतं. त्यामुळे ना आम्ही विचार केलेला आहे का जास्त आता खूप जास्त म्हणजे खूप जास्त अशी मेहनत घ्यायची नाही. कारण की दरवेळेस ना गार्डनसाठी आम्ही खूप मेहनत घेत असतो, पण इथलं वातावरण इतकं खराब असतं ना तर मग काहीच उपयोग होत नाही. आता हे ॲपलच्या झाडाचंच तुम्ही ना उदाहरण घ्या. आम्ही नेट आणली, एवढे 1-1.5 तासानं नेट लावली आणि खूप छान होतं, ॲपल्स पण होते. पण जसं वादळ वगैरे आलं ना खूप पाऊस पडला त्यामुळे ही जेवढी पण ॲपल्स आहे ती खाली पडली आणि आता झाडाला काहीच ॲपल नाही आणि मूड ऑफ होऊन जातो. आपण एवढी मेहनत घेतो, सगळ्या काही गोष्टी करतो ना, असं झालं तर मग असं वाटतं नको आता नेक्स्ट टाईम. तर मनोज म्हणतं आता एवढं करतो आता नेक्स्ट टाईम अजिबात नको करायला कोमल, कारण की वातावरणच आहे ना खराब असतं एवढं आणि आपण एवढी मेहनत घेतो आणि काहीच उपयोग होत नाही. तर म्हटलं ठीक आहे बघू आपण.
असं दरवर्षी म्हणतो, पण थोडंफार का असं असं वाटतं नाही ही झाडं लावली पाहिजे, ती झाडं लावली पाहिजे. त्याच्यामुळेच आपल्याला गार्डन हवं होतं, गार्डन पाहिजे होतं, चूल मांडता यावी, चुलीवरचं जेवण कधीतरी करता यावं, त्यामुळे आम्ही गार्डन घेतलं. म्हणजे गार्डन असायला पाहिजे असं घर घेतलं. तर असं आहे. आणि आता मी स्वयंपाक करायला चालले आहे. परिबेलाचं जेवण झालेलं आहे ऑलरेडी. त्यांच्यासाठी मी रोल बनवले होते. मागच्या वेळेस तुमच्यासोबत जे शेअर केलं होतं ना, ते रोल बनवले होते, पण आमच्यासाठी आता वेगळं बनवते. मी जेवण करते. आणि या वर्षीची जी आषाढी एकादशी असणार आहे ती खूप खूप स्पेशल असणार आहे आणि मी खूप एक्सायटेड आहे. आता मी परिबेलाचे कपडे काढून ठेवते आणि जेवढे पण ट्रेडिशनल जे कपडे आहे परिबेलाचे ते मी यामध्ये ठेवलेले आहेत आणि बघते त्यांना उद्या कोणते घालता येईल असे. आणि जेवण झालं आमचं. आणि जेवण झाल्यानंतरच मी विचार केला होता का वरती जाऊ यांच्या रूम मध्ये आणि बघूया त्यांचे जे कपडे राहतील ते. दीदीचं आहे ग त्याच्यामुळे आपण बघूया. खूप सारे आहे, बघूया आपण अगोदर. आपले बिलियन नाही ग, काही बोलते तू. आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते. सगळं काम आवरून झालेले आहे आणि उद्याची तयारी करायची आहे. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.